हॅलो. नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आमची ही आहे एक्सटेंडेड फॅमिली. आपण आलो आहे सानूच्या आजोळी. तर आज शनिवार रविवारचा आमचा सुट्टीचा बेत होता आणि आम्ही आलो आहोत आजोळी किंजोळी महाड तालुक्यामध्ये. आणि आज आम्ही बनवणार आहोत पोपटी. त्याचा व्हिडिओ आपण आता पुढे बघूया. सानू सानू हॅलो कर. हॅलो. सानूचे आजोबा, सानूचे काका, सानूची आई, सानूचे माऊ, सानूची दीदी हॅलो कर, आणि सानूचा मामा. तर आपण आता जाऊया पोपटी बनवायला. चला. आणि ह्या ठिकाणी येऊन आम्ही पोपटी खाणार आहोत. टेरेस बनवलंय छानपैकी आणि मस्त वातावरण आहे बाहेर. संध्याकाळ झाली आहे तर चला जाऊया आपण पोपटी बनवायला. चलो चलो पब्लिक. जेवणाची तयारी सुरू झाली आहे. सानूचे दोन माऊ काम करतात. काय बेत आहे आजचा आपला? आज आहे चिकन राईस आणि एक स्पेशल पोपटी. ये मटन आहे, चिकन नाही आहे. दोन्ही मटन. अच्छा मटन. आणि एक व्हेज पोपटी फॉर व्हेजिटेरियन. आज आमचा पोपटीचा बेत आहे आणि जेवणाचा बेत आहे. सर्वजण कामाला लागलेत. काकी आले आहेत. सानू. तर मित्रांनो, आमच्या पोपटीची चालू झाली आहे तयारी. ह्याच्यामध्ये पहिला आपण टाकलाय पाला ना. हा, भांबरुडीचा पाला. आता ह्याच्यानंतर हे काय वाल टाकले. नंतर हे आपलं मॅरिनेट केलेलं चिकन, अंडी. असा एकदम काय चवदार मेनू आहे आमचा पोपटीचा, आपल्या कोकणी पद्धतीमध्ये. बघूया आमची पोपटी कशी बनते. काव्य, तुला पोपटी खाणार आहेस? नाही खाणार का ग? उपवास आहे का? पुन्हा त्याच्यामध्ये आता आपण पाला भरला, मग अंडी टाकायची. सार्थक 4-5 अंडे आरामात खाऊ शकतो. 4-5 काय 6 खाल्लेले इकडे. चिकन किती किलो आहे? 1 किलो. 1.5 किलो आहे. 1.5 किलो चिकन आहे. सानू, आपण काय करतोय आपण? पोपटी. अंडी टाकल्यानंतर परत त्याच्यावर पाला मडक्यामध्ये. हे दुसरं मडकं आपलं व्हेज नाही, व्हेजला दुसरं आहे, ते पण चिकनच आहे. अच्छा, हे पण चिकनच आहे. चिकन आता टाकू. आता अंडी झाली, परत पाला, आता मग चिकन सगळ्यात वरती काय? नाही, परत त्याच्यावरती परत शेंगा. अच्छा अच्छा. चिकन सगळ्यात खाली काय टाकलंय? आधी शेंगा टाकल्या. शेंगा टाकल्या. बांबू शेंगा. हा, सध्या ती बांबूची पिशवी घे. दादा एक्सपर्ट आहेत पोपटी बनवण्यामध्ये. शिजल्यानंतर देणार आमचा व्हेजवाल्यांचा पाला कुठे? आता नाही सानू, ते शिजणार नंतर मागायचं असतं. घे आणि साजन मामाच्या डोक्यावर फोड. भरपूर पाला आणलाय. गावामध्ये पाल्याची काय कमी नाही. सानू सायलेन्स प्लीज. पुन्हा एकदा चिकन. 1.5 चिकनामध्ये किती जण खातात? खाणाऱ्या लोकांवर आहे किती खातात. सार्थक सारखा असेल तर किती खाईल?
अच्छा, ओवा पण टाकतात वरून. हे आताच कळालं मला. सांगायला आले मी लगेच. ओवा आणलाय बघा इथे. ओवा आहे आपल्याकडे. एवढा सगळा ओवा टाकायचा? हा सगळं. त्या वेजवाल्याचं पण ठेवा. हो. तू वाजू नकोस तो. तू काय पाळा सांगू तुला. अरे आणून जाऊ द्या. लांब आहे ते. आणून जाऊ ना. भरून आपला मडका पॅक करून टाकायचा ना. त्याच्यावर परत वापरतो. जास्त टाकलं. बांबरूट टाक. आता बांबरूट टाकू की शेंगा टाकू? अंडी टाकू. हा टाक. ओवा टाकायचा याच्यावर. हो दादू. थोडासा ओवा. अंडी टाकू. हो दादू. अंडी टाकू शेंगांच्या नंतर. पाळा टाकलाच आहे. शेंगाच्या वरती पाळा थोडा. शिक तू पण. 2 मडके आहेत. 3 आहेत. एक वेजवाल्यांचा. व्हेज मध्ये काय बनवणार आपण? पनीर आणि बटाटे. अच्छा, मार्गशीर्ष महिना आहे त्याच्यामुळे व्हेजचा पण प्लॅन आहे आपला. लेडीज माइंड दोघांसाठी. आता याच्यावर मीठ टाकलं आपण आणि मीठ टाकून आता पॅक करून घ्यायचं आहे. काय बोलते बाय? तुझं काय ते चुकलंय काय? मीठ टाकायचं. तुझं काय चुकलंय का? तू काय काढतेस? मीठ टाकायचं. आधी मीठ टाक. टाकायला विसरले. शेंगा टाकले. हो टाकायचं मीठ. शेंगा टाकलेत खाली. हे बघ आम्ही काय बनवतो तुला दाखवू. हे बघ आम्ही काय बनवतोय. हे बघ आम्ही काय बनवतोय. येस, तुला बोललेली मी आहे माझ्यासोबत. तू आली नाही. एक मडका तयार झाला आहे. इथे किचन मध्ये चालू आहे व्हेज पोपटीची तयारी. बटाटा आणि शेंगा वालाच्या आणि पनीर मॅरिनेट करून घेतलं जाते व्यवस्थित. पनीर आणि बटाटा नंतर मग हे सगळं स्टफ आपण भरणार आहोत मडक्यामध्ये. 3 cooks are here. Sakapal sisters. लिटिल फंबल. बटाटे सोलून टाकले जात आहेत आणि ह्यावर काही जणांचा आक्षेप आहे. मोठे करत सांगतोय तुला काय वाटतं, बटाटे सोलतात की नाही सोलतात? नाही सोलत. बघूया आता कसं होईल यांचं. प्लॅन फसला तर आपल्या व्हिडिओ मध्ये दिसेल. वेस्ट ट्राय नाही केलं तेवढी बटाटे फुकट. कशाला फुकट खाणार आम्ही. बघ मिक्सर वाटण. व्हेज पोपटीचं आपण तयारी सुरू झाली आहे. शेंगा टाकल्यात पालाच्या नंतर. बस झालं ना. नंतर अजून एक टाकावं. त्याच्यानंतर पनीर आणि बटाटा. पनीरले बारीक केलं तुला. पनीर एवढा बारीक केला मला वाटतं जळून जाईल. आम्हाला चाललेलं खायला खूप आवडतं. त्याच्यानंतर पानं. मीठ टाकलं का? मीठ लावलं ना. Yes, I have already added the meat salt in that. आवर मेन आम्ही ऑलरेडी सॉल्ट टाकलेला आहे. मोठी माऊ. आता मी पण फर्स्ट टाइम बघतेय की पोपटी कशी बनवतात. आणि माझा मार्गशीर्ष उपवास असल्यामुळे मी नॉनव्हेज खाऊ नाही शकत आहे, म्हणून आता मी व्हेज ट्राय करतोय पोपटी. आता शेंगा की चिकन? सॉरी पनीर. उपवास सुटला इथेच. हे आमचे काका आहेत जे आम्हाला गाईड करत आहेत की कसं करायची पोपटी. तुम्ही वास घ्या चिकनचा आणि स्वास घ्या पनीरचा. हे सगळं टाका. अंडी नाही तुमच्यामध्ये? व्हेज अंडी? व्हेज आता अंडी बेसनाची बनवली. बेसन आणि मैदा. मंचुरियन टाकला पाहिजे होता. नाईस.
अशा रीतीने आपल्या ज्या 3 मडके तयार झाले. 3 मडके घेऊन आता आपण जाऊया शेतामध्ये जाळायला जायचं ना. या तर आपल्या आता आपण चाललोय मडकी भाजायला. पोपटीचं स्टफ तयार आहे पूर्ण मडक्यामध्ये भरून आणि अण्णा पण आलेत. इथून जायचं शेतामध्ये. यस सर्व तयारी करेपर्यंत काळोख झाला. त्याच्यामुळे आता बघूया किती विजिबिलिटी भेटेल आपल्याला. इथे लाईट चालू करायला गेली. यस आता खाली शेतामध्ये जाऊन जाळायचं आहे. लाकडं तयार आहेत आणि इकडे पेंडा पण आणलाय जाळायसाठी. काय खड्डा करताय का? आपले हा खड्ड्यामध्ये गेला पाहिजे. अच्छा अच्छा मटक्याचा तोंड त्या खड्ड्यात. हवा पासणार आहे. अच्छा आतमध्ये हवा नाही गेली पाहिजे ना. त्या 2 बारीक. अच्छा आता ह्याच्यामधला वेज कुठला आहे आपल्याला कसं करणार? दादा हो दादा हे लावा काठी इथे ह्याला मध्ये आतमध्ये पडेल ना. मग काल आम्ही लावलेली. काल पण गेलात पोपटी इथे लग्नाचं. छान मस्त एकदम व्यवस्थित बसलाय मटका. तर त्याच्यामध्ये हवा जाणार नाही बघा. ह्याच्यावरती लाकडं ठेवून जाळायची ना. एक जाळायचं की तिन्ही एकदम? तिन्ही एकदम जाळायचे आपल्याला. ह्याला का नाही केला? अच्छा हा तो प्लेन होता खालून मेजरमेंट. अच्छा अंदाज घेतात. कोणी केलेली काय? कोण नाही करत आता. 31st साठी 1 नंबरचा मेन्यू आहे या गावाकडे. पण जरा टाइम लागतो. आपले महिला मंडळ आला आहे पोपटी बघायसाठी. सानूला पण आणला. ही सानूची पहिली पोपटी. काव्या तुझी पण पहिली पोपटी? काव्या हाय कर. तिसरा मटका. 3 मटकी लाईनीत लावल्या जातात. शर्यतीने 3 मडके आपण लावून घेतल्या एका लाईनीमध्ये व्यवस्थित. त्याच्यामध्ये हवा जाणार नाही खालून अशा पद्धतीने. आणि ते आता सोबती लावायची लाकडं. पेंडा कमी दादा आमचे एक्सपर्ट आहेत पोपटीमध्ये. कोणी केलंय? ना आता आग लागल्यावर जाईल ना मच्छर. व्यवस्थित पद्धतीने लाकडं लावून घेतली जातात. भरपूर सारी लाकडं जमा केल्यात आपण. शेत आहे तसं इकडे पूर्ण असं रान आहे. हाफ मून आहे. अरे यस
भाजी काय आहे? चिकन. चिकन आहे चिकन. अण्णा येणार होते ना, नाही आले का? पाण्याला रे. अगदी व्यवस्थितपणे लाकडं लावून झाली आहेत आता आपली चारी साईडने. आता जाळायचं याला पेंढ्या टाकून. लाकडं लावून झाल्यानंतर पेंडा, सुका पेंडा असतो आपला वाळलेला. काय करतात? बाबा कुठे आहेत? बाबा मामा कुठे? मामा आणि आई कुठे? आई कुठे? ये आजोबा. आजोबा अंधारात दिसतात. काय केलं बाबा? एवढ्या पेंड्याने होईल? लाकडं पेंढ्यासाठी तो पेंडा ते नंतर टाकू. आता हे किती वेळ पेटत ठेवायचं? ते पाऊण तास. अर्धा ते पाऊण तास मटका लाल होईपर्यंत पेटवायचं आपल्याला. आता आपण पण जायचं. हे पेटलं की आपण घरी जायचं. दीदी मामाची इथे उभी राहा. अशा रीतीने आपला पोपटीची सुरुवात झाली आहे शिजायला. दीदी होळीसारखं लावायचा. पप्पा द्या फोन. आपली पण मोठी असते. नाही आपली पहिली मोठी. आता काय माहिती मोठी आग झाली आहे आणि ह्यामध्ये आपली पोपटी नक्की शिजणार ना. अर्धा तासाचा टाइम दिलाय आपले मेन कुकनी. बघूया. पहिला व्हेज वाल्यांचा. तर मंडळी आपला पहिला मटका बाहेर निघतोय. व्हेजिटेरियन फर्स्ट. मार्गशीर्ष महिना आहे त्यामुळे महिला वर्गांसाठी व्हेज पोपटीत आली आहे. पनीर आणि बटाटा, अजून काय मशरूम झालं काय? करपलाय. नाही बरोबरच. तर आपल्या इथे आता आपण दुसरा काढतोय मटका आणि अंगावर उडव एकदम हलक्यात. दुसरा मटक्यात दोन्ही मटके काढायचे. गरम होतं ना. पोपटी स्पेशालिस्ट आमचे प्रणव जिजू. मटका काढताना असं घाबरायचं नाही हो. धाप मारते काय व्हिडिओ मध्ये घाबरायचं नाही. दुसरा मटका निघालाय आणि हा एकदम सुंदर वास येतोय. आणि हा तिसरा मटका. थंड होऊ द्या. कसं वाटतंय? अरे चालू नव्हतं. मामा काका काय विचार कसं वाटतं काय तुला? मस्त. काय पोपटी कसं वाटली तुला? पहिल्यांदा फर्स्ट पोपटी आता तू खाशील ते कसं सांगा नंतर. पुढे 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 अंदर पुढे. एक व्हेज आणि दोन नॉनव्हेज पोपटीची मटकी आपण बाहेर काढलेत.
आणि आता घेऊन जाऊया आणि आग विझवून टाकायची, नाहीतर बनवा लागू शकतो. हे सगळ्यांनी इकडे कुठं आलास काय थांब आता येताना भिजवणार सगळं. दुसरीकडे फायर लागेल ना का खाली खाली बुड बघा जातो. हे साईडला बेडूक आला. हॅलो बेडूक पुचुक. चला आता मटकी आपण घेऊन जायची आहेत घरात आणि खायला. आमचे 3 मेन कुक आहेत व्हेज. चला 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 तयारी जय्या वेदू बघ ना कसं धावतोय. पोपटी पार्टीची आपण सुरुवात करूया आता थोड्या वेळात. घरी चिकन पण बनतंय, मटन बनतंय. आज सपकाळ फॅमिली फॉर्म मध्ये. बॉम्ब मध्ये का जावायमुळे आज जावई आलेत तर पूर्ण सोय चांगली आहे. हा डबा देऊन ये जरा ड्रमला. जॉईन झाला काकाला. जॉईन झाला. भाई काय दिली भाई. जिजूने पूर्ण मेहनत करून पोपटीचा मटका आणलाय. कसं झाले पोपटी, तुम्हाला काय अंदाज आहे? शेंगाची टेस्ट केली. चला डायरेक्ट टेरेसवर ना. आपण मागच्या दरवानी वर जाऊया असं सांगा. इथेच काढायचं, वरती लाईट कमी आहे ना. अच्छा इथेच काढायचं. आता आपण काढतोय पहिला. इकडेच काढतंय. माझी व्हेज वाली कोणती आहे? पहिला व्हेज. नॉनव्हेजचा हात नका लावू त्याला. व्हेज शिजलंय का? शिजलेलं पहिला माझा पनीर काय भारी दिसतोय. व्हेरी गुड. पनीरचे मेन कुक आहेत ताई, त्यांचं पनीर छान दिसतोय. इथे बाहेर म्हणा ना. अरे काहीच नाही आलं. बाहेर टाकला मला बटाटा बहुत किमती. अरे खाली का टाकलं? काय नाही काय माहित आहे ते कचरा होता म्हणून बाहेर टाकला. जल्लं म्हणून बाहेर टाकला. जल्लेला ना चालेल. जल्लेला पण जल्लेला चांगलं लागतं. हा मला पण जल्लेला आवडतं. खा दिलं खा खा खा. जल्ला मेरा मोरा तुमचा. गरम काढत असते. बटाटा आहे, पनीर आहे आणि काय अजून काय? शेंगा. 3 आयटम आहेत व्हेज मध्ये. इकडे पण आहेत. ते खराब म्हणून बाहेर टाकला. चला व्हेजचं प्लेट घेऊन जावा. व्हेज स्टार्टर झालाय आपला. पण पोपटी आपण आता बाहेर काढतोय. छान शिजलंय ना. परफेक्ट. नाही बोलतात आणि हो परफेक्ट बोलतात. काऊचे बाबा पॅन्ट तर चेंज करा आता. सांगू काकी चुलीवरती पाणी टाका ना. नाही बाहेर काढणार असं. दादा हलू हलू गरम आहे तर. बाहेर काढलं पाहिजे. प्लास्टिक आहे. पेपर टाकलं पाहिजे होता खाली. ह्याच्यातच टाका ना दादा मग. हलू हलू दादा. दादा टाका तर. हो करा ना मदत दादा ना. ते काय खाऊ का नाही जे करणार ते करतो. समजलं का दादा? पडे का देऊ काढायला? हा चिकन लेग पीस. चिकन लेग पीस गुड. खाली वाका ना म्हणजे ते झूम मध्ये दिसेल ना. हा काय एवढं मेहनत आहे. तिसरा मटका काढा लवकर.
फेमस कर दो, लाईव्ह बना दो. सार्थक सेपरेट करतोय काय शेंगा, अंडी आणि चिकन. पण तिसरा कशाला मटका आहे आपला. त्याच्यातलं बघून खा ना, कशाला वेगळं करतोय सर? नाही काय ती बघा. तिसरा मटका आता बाहेर पडतोय आपला सगळा सामान आतमधलं. काकींच्या हातात मोबाईल आहे. काय बोला मोबाईल दादा पलेटा देऊ का काढायला? अरे तू पण आली सारे, व्हेरी गुड. तुम्ही पण या. नाही मी हात नाही लगा सकते. चिकन लेग पीस हा माझा आहे. नाव करून ठेवा माझा कोणता तुमचा कोणता. इथे चालू आहे व्हेज पोपटी ची मेजवानी आणि इकडे चालू आहे नॉनव्हेज. नॉनव्हेज ही आहे नॉनव्हेज पोपटी. ते आता इथे सगळेजण असे एकदम खाण्यासाठी तुटून पडलेले आहेत. ही इथे एक खाते आहे आणि चिकन एग आणि आहेत पोपटीसाठी स्पेशल तर मित्रांनो आमची पोपटी बनवून तयार झाली आहे आणि सर्व सपकाळ परिवार इथं जमलाय पोपटी खाण्यासाठी. कशी झाली पोपटी? आज इथे बरेच जण आहे. सानू पण पोपटी खाते. अशा रीतीने आमची पोपटी पार्टी इथे पूर्ण झाली. आता यानंतर हे स्टार्टर आहे, यानंतर जेवणाचा देखील बेत आहे, त्याचा पण आपण थोडासा शूट तुम्हाला दाखवूया. आणि इकडे हावरी माणसं बघा कशी खाते. धन्यवाद.